संध्याकाळचे 6 वाजले गाईस. म्हणजे 6 म्हणजे पावणे 6 झालेचे असं समजा. आणि आत्ताशी आंघोळ केली सकाळी. हे गाईस, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपण सकाळी चाललेलो आहे सिन्नरला. म्हणजे विषय असा आहे गाईज नेमका का आपण काल नाशिक ऑक्सिजन वरून आहे ना 3 फायर एक्सटिंग्विशर आणले होते, म्हणजे CO2. ते आपल्याला गाईज आज त्यांची डिलिव्हरी करायची आहे. बट त्याच्या अगोदर आपल्याला सर्वात पहिले जायचं आता आपल्या सरांच्या घरी. सरांच्या घरी जायचा प्रश्न असा आहे नेमका गाईज का आपल्याला सरांच्या घरी जाऊन तिथून बिल वगैरे घ्यायचे. तर ऑलरेडी आपण चाललेलोच आहे रस्त्याला, आहे बघा हायवेलाच आहे. तर चला आता निघू, जाऊ बिल बनवू. ती गाडी एवढी तगडी आहे ना. अरे सो गाईज, आता आपण सरांच्या घरून निघालोय आणि आपल्या डोक्यात फक्त सिन्नरचे 2च काम होते. बट सरांनी अजून आपल्याला काम वाढवून दिले. म्हणजे आपल्याला सिन्नरला अजून 4-5 काम आहे, तर ते पण करायचे. तर चला गाईज, मस्त इडली बिडली खाल्ली आहे. सरांनी त्यांना उपवास होते आणि इडली बनवली होती, त्याच्यामुळे 1 नंबर विषय झाला. काल मेंदू वडा खाल्ला आपण आणि आज इडली. नाद दणका विषय डायरेक्ट भाऊचा. नाद करा रे. तर गाईज आता आपण ना MIDC मध्ये पोहोचलेलो आहे ऑलरेडी. आणि एका कंपनीचे आपल्याला काही 2-3 फायर एक्सटिंग्विशर होते, ते द्यायचे होते. त्याची डिलिव्हरी आपण केली आणि आता चाललोय दुसऱ्या कंपनीमध्ये. आपल्याला त्या कंपनीमध्ये एक फायर एक्सटिंग्विशर द्यायचं आहे, प्लस काही हॉर्न पण लावायचे CO2चे. आणि एका कंपनीमधून चेक पण घ्यायचं आहे आता. आणि त्यानंतर अजून एका कंपनीमधून आपल्याला फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे रिफिलिंग. हे बघा गाईज, आत्ताच्या कंपनीत आहे ना ही आईस्क्रीमचे कोन बनवते. हे बघा हीच ती कंपनी. आणि इथं फायर एक्सटिंग्विशर द्यायला आलो होतो. तर आता आपलं MIDC मधलं जे काही काम होतं ते सगळं झालेलं आहे. आणि गाईज आता आपण निघालोय आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला, कारण आपल्याला गाईज तिथं फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करायचे आज. तर चला निघू आता जे अरे आणि जाऊ आपल्या ऑफिसच्या घरी. आलेलो आहे आपल्या गोडाऊनला आणि इथं काही फायर एक्सटिंग्विशर आहे ते रिफिलिंग करायचे. कालचे पण होते ना, आजचे पण. हे आजचे आणि हे कालचे नाही का. आणि हे सगळे वॉल बिल काढले, सगळे वॉल साफ करू, त्यानंतर पावडर भरू फायर एक्सटिंग्विशरमध्ये. आणि मग त्यानंतर लगेच प्रेशरची मशीन इकडे, कारण काम चालू आहे नाही का, त्याच्यामुळे झाकून ठेवले आहे. सगळे फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग करून झालेले आहे इथं. आणि इथं अर्धे ठेवले. सगळी साफसफाई करून घेतलेली जरा, परत झाकून वगैरे ठेवून दिलं आहे. कारण थोडी एवढी आहे ना माती बघा. इकडची माती तरी मी बाहेर फेकून दिली नाही का तिकडे, त्याच्यामुळे जरा बरं झालं. सिलेंडर तर आपले पार कसे झाले बा, सगळे धुवावं लागणार आहे. चला काही जाऊ आता घरी, कारण सकाळी आंघोळ नव्हते गेली. ते औषध पिल्यामुळे आहे ना सध्या झोपच उघडत नाही सकाळी. संध्याकाळचे 6 वाजले गाईस. म्हणजे 6 म्हणजे पावणे 6 झालेचे असं समजा. आणि आत्ताशी आंघोळ केली. सकाळी गोळ्यांमुळे झोप लागून गेली, जागच येत नव्हती नाही का, त्याच्यामुळे काय आंघोळच केली नव्हती. तर आत्ताशी आंघोळ केली. चला आता आंघोळ करू, गोडाऊनला जाऊ. काय विषय काही नाही, परत बघू. शिफ्टिंग करायची आहे, पण आता ते यंगल बघावं लागेल पहिले. मांडणी बनवायची मोठी आपल्याला डायरेक्ट. काहीच गोडाऊनला आलो होतो, सगळ्यांचं काम झालेलं आहे, पण अजून बाकी काम पण बाकी. आणि इकडं मध्ये किचन बनवतोय लोखंडाचं. कसं खतरनाक आहे का नाही. सो गाईज, जस्ट ना आत्ताशी जेवण झालेलं आहे. गाईज आता आपण चाललोय चक्कर मारण्यासाठी. बसंती बघतोय आपण नेमकी खुल्ली का नाही का, पण खुल्ली नाही. तर चला गाईज आता जातो, मस्त चक्कर वगैरे मारतो, मग घरी येतो, औषध बिवषध लावतो, गोळ्या खातो आणि झोपून घेतो. तर चला गाईज भेटू मग आता आपण आपल्या
नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. जय महाकाल.